श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मी सुनंदा शाळेग्राम स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांची शिष्या. स्वामीजी आळंदीला संन्यासाश्रमानंतर 20 वर्ष जवळजवळ राहिलेले होते आणि तिथेच त्यांनी विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा जसे बोलले असतील, कसे बोलले असतील, त्यानुसार त्यांनी ते लिखाण म्हणजे विरामचिन्ह घालून केलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांनी अन्य प्रती ज्ञानेश्वरीच्या सगळ्या बऱ्याचशा उपलब्ध प्रती समोर ठेवलेल्या होत्या आणि कितीतरी प्रतीमध्ये अशुद्ध पाठ आलेले आहेत. तर ते काढून आपली प्रत तयार करत असताना त्यांनी बरेचसे शुद्ध पाठ स्वीकारलेले आहेत आणि हे एक त्यांचं मोठं संशोधनात्मक कार्य झालेले आहेत. या प्रतीमध्ये त्यांनी काही पाठभेदांची चर्चासुद्धा शेवटी केलेली आहे की हेच पाठभेद मी का स्वीकारले. सर्वच पाठभेदांचं सांगणं शक्य नाही, परंतु काहींचं त्यांनी नमुना दाखल सांगितलेलं आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही प्रत एक वेगळं वैशिष्ट्य ठरतं या प्रतीचं. आणि विरामचिन्ह घातलेली आहे ती प्रत अशी आहे, विरामचिन्ह घातलेली आहे त्यामध्ये. म्हणून त्यानुसार जर आपण वाचन करत गेलो तर आपल्याला त्या ओवीचा भाव त्यामधला किंवा त्याचा अर्थ हा कळायला सोपं जातं. म्हणून ही प्रत 75 साली त्यांनी 1975 साली प्रसिद्ध झाली गुरुपौर्णिमेला आळंदीला. परंतु त्याच्या प्रती सगळ्या संपल्यानंतर उपलब्ध नव्हती आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या समाधीनंतर मी 2000 साली पुन्हा याचं मुद्रण केलं आणि पुनर्प्रकाशन झाल्यानंतर आत्ता पुन्हा काही प्रती काढलेल्या आहेत. तेव्हा ज्यांना ही प्रत हवी असेल, म्हणजे जसं इथं आता वाचन केलं जातं, तर ते जर तुम्हाला तशा पद्धतीनं वाचायचं असेल तर त्यासाठी ही प्रत आवश्यक आहे. कारण अन्य प्रतींमध्ये असे विरामचिन्ह असणारी एकही प्रत नाही. तेव्हा ही प्रत घेऊन जर वाचन केलं किंवा जे वाचन आता होतं आहे ते ऐकत असताना जर आपण समोर ही प्रत ठेवली विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरीची, तर आपल्याला ते उलगडायला लागतं किंवा त्यानुसार वाचन करायला जमायला लागतं. तेव्हा ही प्रत माझ्याकडे उपलब्ध आहे आणि माझा फोन नंबर असा आहे, ज्यांना ही प्रत हवी असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. 9175522990 दुसरा नंबर आहे व्हॉट्सअपचा. 9838262518. कालपर्यंत आपण 3 अध्याय ज्ञानेश्वरीचे वाचून पूर्ण केलेले आहेत. ही पारायण प्रत आहे. स्वामीजींचं हस्ताक्षर आपण बघू शकता की हे स्वतः त्यांनी बोरूनी लिहिलेलं आहे आणि हे त्यांचं स्वतःचं हस्ताक्षर आहे. तेच आम्ही निगेटिव्ह करून फोटो प्रिंट केलेली आहे त्याची आणि त्यानुसार ही प्रत काढलेली आहे. अतिशय मोठा टाईप ठेवलेला आहे त्यांनी, त्यामुळं वाचताना पारायणाच्या वेळी त्रास अजिबात होत नाही. आज आपण 4था अध्याय पाहणार आहोत. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसतसे. जैसा पंचमालापू सुगंधू परिमळू आणि सुस्वादू, भला झाला विनोदू कथेचा ये. कैसी आगळिक दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो काज तपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे ती श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्ये हे. हा अतिसो अतिप्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलिजतासे. देवी लक्ष्मी तुली जवळिक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी
कृष्ण स्नेहाचे पीक यातेचे आधी. सनकादिकांची आशा वाढिनल्या कीर बहुअसा, परी त्याही येणे माने यशा येतीच ना. यया जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो काज याची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतसे. एरवी योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे, जेत ध्यानाचेही डोळे पावती ना. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी, ऐका कैसा ययाची या आवडी आवरला असे. मग देव म्हणे पांडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता कथिला, परी ते वार्ता बहुता दिसांची. मग येणे विवस्वते रवी, हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मनु आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकवे उपदेशली, ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे. मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परी ते थौनी आता सांप्रते नेणिजे कोणी. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अवाटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवी काजाती. का बहिर यांच्या स्थानी कवण गीता ते मानी, की कोडिया चंदनी आवडी उपजे. पै चंद्रोदया रवते जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाष नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कैसा नेणो मोह वाढिनला, तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी ये. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंतीसुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पर्यंता तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा, मैत्रिये चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठाओ आता तुझ काय वंचू जाओ. जरी संग्रामारूढा हो झालो आम्ही, तरी नावेक हे सहावे गाजा बज्जही धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपुले याचा स्नेहो करी, तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधे. तू संसार श्रांताची सावली अनाथांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळे काधे विजे, तरी जन्मवनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसईन जे मी काही, तेथ निके चित्त देई. देवीची देवे कोपावे नाही बोला एका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिलाही ठाऊये नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशला. तो आई की जे बहुता काळाचा, आणि तू तव कृष्णा सापेचा, म्हणून गा ये मातूचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे आपण काही नेणीचे, हे लटके केवी म्हणजे केळा. परी हेची मातू आघवी मी परिसे ऐसी सांगावी, जे तुवाची तया रवी उपदेशू केला. तेव्हा कृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवस्वतू जई होता, तई आम्ही नसो ऐसी चित्ता प्रतिती तुझ. तरी तू गा हे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली, बरी न स्मरसी आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे मागील मजा आठवे,
मी अजही परी संभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व न नाशे परी होणे जाणे एक दिसे. हे ते प्रतिबिंबे मायावशे स्वस्वरूपी. माझी स्वतंत्रता न मोडे परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. जे एकच दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे. एरवी काही वस्तू विचारे दुजे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती ते जै अधिष्ठी. तै साकारपणे नटी कार्या लागी. जे धर्मजात आघवे युगी युगी म्या रक्षावे. ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. ते वेळी आपुले याचेनी कैवारे. मी साकार होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिवसी. धर्मासी नीतीसी सेसवरी. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे. भक्ता निगती दोंदे सात्विकाची. तै पापाचा चळू फिटे पुण्याची पहाट फुटे. जै मूर्ती माझी प्रकटे पांडुकुमारा. यया ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेक या. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगे न चले देहीचा देहा नाकळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याचे रूपी. एरवी परापर न शोचती जे कामना शून्य होती. वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. जे मिया सदा थिले माझी या सेवा जियाले. की आत्मबोधे तोषले वीतराग. जे तपो तेजाचे राशी की एकायतन ज्ञानासी. जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. ते मदभावा सहजे आले मी तेची ओवनी ठेले. जे मज तया उरले पदर नाही. सांगे पितळेची गंधिकाळिक फिटली होय निशेख. तै सुवर्ण काय आणिक जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले. मी तेची ते जाहले येथ संशयो कायसा. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती. तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य ज्यात सकळ हे स्वभावता भजनशीळ. झाले असे केवळ माझ्या ठाई. परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धिभेदासी आले. तेणे एकी कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदी भेदू देखती अनामया नामे ठेविती. देवो देवी म्हणती अनर्चाते. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम. मतिवशे संभ्रम विवंचिती. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपकारे. मानली देवतांतरे उपासिती. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त. परिते कर्मफळ निश्चित ओळखतू. वाचूनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक. येत कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आन न निफजे. का पाहिजे तेची देखिजे दर्पण आधारे. ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी. पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. तैसा समस्ता या भजना मी साक्षीभूत अर्जुना. येत प्रतिपळे भावना आपुलाली. आता याची परी जाण हे चारी वर्ण सृजले म्या गुणकर्म विभागे. जे प्रकृतीचेनी आधारे गुणाचेनी व्यभिचारे. कर्मे तदनुसारे विवंचिली. येत एकचे हे धनुष्य पाणी. परी जाहले गा चहूवर्णी. ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था. मी करता नो हे सर्वथा याची लागी.
हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. मागील मुमुक्षुजे होते ती ऐसिया जाणोनी माते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा. परिती बीजे जैशी दग्धली नुगवतीची, पेरिली तैसी कर्मेची तया जागली मोक्ष हेतू. एत आणिकही एक अर्जुना हे कर्माकर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे. कर्म म्हणिपे ते कवण, अथवा कर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचेनी सारिखेपणे, डोळ्यांचेही पाहणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेचेनी भ्रमे, गिवसीजत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. वाचूनी मूर्खांची गोठी कायसी, एथ मोहलेगा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसी सांगैन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी निषिद्ध जे म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, ए तुलेनी काही न गुंफे अपैसेची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी व्याप्ती याची गहन, परिते असो आयक चिन्ह प्राप्ताचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाचिया. आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. परी क्रियाकलाप आघवा, आचरतो दिसे बरवा, तरी तो ही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. जैसा जो जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जात देखे वेगे, साचो कारे जव पाहू लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानून वायाणे, मग आपण पाजो जाणे नैष्कर्मी व्हायचा. आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्या चालणे, तैसे नैष्कर्मत्वी जाणे कर्मजोगा. तो मनुष्यासारिखा आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले भोग्य जात. एके ठाई बैसला, परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्निचेनी मुखे, जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. जो शरीरी उदासू, फलभोगी निराशू, नित्यता उल्हासू होऊनी असे, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या ओगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडवनी आशा कुरवंडी अहम भावेस. म्हणून अवसरे जे जे पावे, तेणेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे, ते आपणची होऊन जाई, ऐके ते आहे तोच झाला. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाही, जया आपण पे वाचूनी नाही, कर्म ते कवण काही बाधितया ते. आणि हा मत्सरू जेत उपजे, ते तुले नुरेच तया दुजे, तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वापरी मुक्तू, तो सकर्मची कर्मरहितू, सगुण परिगुणातीतू, एथ भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. ऐसाही तो कवतिके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती अशेखे तयाच्या चिठाई.
अकाळीची अभरे जैसी उर्मी विण आकाशी आरपती आपैसी उदयली साती तैसी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावती गा हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता ऐसी बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या जे यष्टा यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणीग्रहण झाले मग उपासन जी आणिले योगाग्नीचे जे यजनशील अहर्निशी जी अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तीही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पांडुकुमारा आता वधारी सांगैन आणिक जे ब्रह्माग्निक साग्निक तयात यज्ञेची यज्ञू देख उपासिजे एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री हवन करीती यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रिया नळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तवा विकारांची इंधने पळीपली तेथ आशाधुमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्यविधीची या निरवडी विषया होती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या एकी यया परी पार्था दोषू क्षाळिले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेक केला तो उपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे पहिला सिद्धींचा संभ्रम तो निवर्तवून गेला धूम मग प्रकटला सूक्ष्म विस्फुलिंगू तया मनाचे मोकळे पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आयते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराचिया समिधा स्नेहेसी विविधा जाळिलिया मग सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माचिया आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया पाठी प्राणक्रियेचेनी श्रुवेनिशी पूर्णाहुती पडिलिया हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे झाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे शेष तोच पुरोडाशू देख घेतला ती एक ऐसिया यजनी मुक्त झाले गा त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्य यज्ञ मणिपती एक तपसामग्र्या निपजविती एक योग याग ही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञू म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशी ते प्रवीण तेथ भले योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन मग प्राणा अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये एकी हवन केले देखी अभ्यास योगे एक अपानू प्राणी अर्पिती एक दोहोतेही निरुंदिती ते प्राणायामी म्हणपती पांडुकुमारा एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशीळ जी यज्ञद्वारा मनोमळ क्षाळण केले जया विद्या जात जाळिता जे उरले नित्य स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञेचे विधान सरे माघवते जेथूनी ओसरे क्रिया जात विचार जेथ न रिगे हेतू जयाते निघे जे द्वैत दोष संगे सिंपैचिना ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायास एरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागूही न करीतीची जन्मले साते
जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. म्हणून असो हे गोठी, पाही पांडुकुमारा. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले का याग, ते विस्तारुनी वेदे, चांग म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे, हे कर्म सिद्ध जाणावे. ए तुलेनी कर्मबंधू स्वभावे, पावैल ना. अर्जुना, वेद जयांचे मूळ, जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नवाळीयेचे फळ स्वर्ग सुख. ते द्रव्य याग कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती. जैसी तारा तेज संपत्ती दिन करेसी. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगीजन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकैली या धणी साधनांची. जेत प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय सांगू. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलणे ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जे न पाहता सहज भेटे आपण आपे. ते ज्ञान पैंगा भरवे, जरी मनी आती जाणावे, तरी संता यया भजावे सर्वस्वीसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. जयाचेनी उजवडे, जाले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंक होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तई मोहांधकारू जाईल, जई गुरुकृपा होईल पार्थागा. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी. तरी ज्ञान शक्तीचेनी पाडे, हे आगवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. देखै विश्वसंभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनोमळ, हे बोलताची अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहुटळी, काही अभ्रव पुरे. की पवनाचेनी कोपे, पाणीयेची जो पळिपे, तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्टे काही. म्हणून असो हे न घडे, ते विचारताची असंगडे, पुढती ज्ञानाचेनी पाडे, पवित्र न दिसे. एत ज्ञान हे उत्तम होय, आणि काही एक तैसे के आहे, तैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचेनी कसे, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे, का गिवसरे गिवसे आकाशे. ना तरी पृथ्वी चैनी पाडे, काटाळे जरी जोडे, तरी ज्ञानासी उपमा घडे पांडुकुमारा. म्हणून बहुती परी पाहता, पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. आता यावरी बोलणे, ते वायाची वेळू फेडणे. तव साचूजी हे पार्थू म्हणे, बोले जतासा. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगईन ज्ञानाची ये भेटी उपाओ तुझ. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटला जो विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला, तया तेची गिमसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती दिस असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुरू फुटे. मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. तेव्हा जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखीजे. ते तपारावार नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता. ऐके
जया प्राणियाच्या ठाई यया ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. शून्य जैसे गृह का चैतन्य विण देह, तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान कीर आपण होय, परी ते चाड एकी जरी वाहे, तेत जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते अस्थायी न दरी मानसी, तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृत ही परी नावडे, ऐसे सावियाची अरोचक जई पडे, तई मरण आले असे पुढे हे जाणो एकी. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशय अंगीकारीचे हे तर भ्रांती नाही. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नाशेला, तो ऐक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेणे, आगी आणि चांदणे सरिसेची मानी. तैसे साच आणि लटके, विरू आणि निके, संशयी तो नुळखे हिताहित. हा राती दिवसू पाही, जैसा जात्यंधा ठाऊआ नाही, तैसे संशय्या सत्य काही मना नये. म्हणून संशयाहुनी थोर, आणिक पाप नाही घोर, हा विनाशाची वागुर प्राणी आसी. म्हणून हा त्यजावा, हाची एकू जिनावा, जो ज्ञानाची या अभावा माझी असी. जई अज्ञानाचे गडद पडे, तई हा बहुअसू मनी वाढे. म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये, आणि बुद्धी ते घेऊसून ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. ऐसा हा जरी थोरावे, तरी उपाये एके अंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग, तरी तेणे ज्ञान शस्त्रे तिखटे. निखळू हा निवटे, मग निशेष खता पिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी परवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणत असे सकृपू ऐके राया. तव यया पूर्वापर बोलाचा, विचारुनी कुमर पांडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती मणिपेल पुढा. जयाची या बरवेपणी, की जे आठार सांची ओवाळणी, जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी. तो शांतची अभिनवैल, ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ बरीत. जैसे बिंब तरी वचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे, आणि त्याची जरी ओखदी जोडे, तरी न सेवावी का कोडे नावा नावा. सहजे मलया निलू मंदू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथची जोडे नादू जरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विण. जरी मैत्रेची वैर सरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंब का पियावा. तैसा मनाचा मार न करिता, इंद्रिया दुःख निदिता, एथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून आथिल्या राणुका, गीतार्थ हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. इथं 4था अध्याय पूर्ण होतो.